पुंडलिका वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। चला येतो आम्ही. बाळा, तुझ्या आयुष्यात खूप मोठं दुःख आहे हे मला समजतंय. पण तू अजिबात घाबरू नकोस, कारण तुमच्या या कुटुंबात आणि या घरात या मुलीच्या रूपात साक्षात अन्नपूर्णा आणि लक्ष्मीचा निवास आहे. हीच मुलगी तुझं सगळं दुःख दूर करेल आणि हीच मुलगी तुझ्या आणि तुमच्या संपूर्ण घराच्या आयुष्यात पुन्हा एकदा आनंदाची पहाट घेऊन येईल. काळजी करू नकोस, सुखी राहा. चला माऊली, पांडुरंग सगळ्यांचं कल्याण करू. थांबा, नमस्कार करते. सुखी राहा. सुखी राहा. शुभम भवतु. येतो आम्ही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघितलंस कारभारने, आज तू श्रावणीला विठ्ठलाची पूजा करू दिली नाहीस, तिला दारात उभं केलंस. तर माझ्या विठ्ठलाचा न्याय बघ. ज्या विठ्ठलाची पूजा तू आज श्रावणीला करू दिली नाही ना, तीच साक्षात विठ्ठल रखुमाई आज तिला दर्शन द्यायला तिच्या दारात आली. शुभू आलास? श्रावणीला तर काय सांगू. काय
अरे काढलास ना फोटो बाबांचा पूजा करताना? आणि कशी झाली पूजा? बाबा कसे आहेत, काय म्हणाले ते सांग ना. शुभू पटपट सांग. मी काय विचारते, ठीक आहेत ना बाबा? छान झाली ना सगळी पूजा? शुभू काही बोलत का नाही, सांग ना पटापट. श्रावणी साहेब पूजेला मंदिरात आलेच नव्हते. काय बाबा मंदिरात आलेच नव्हते? होय, साहेबांच्या ऐवजी अलकनंदा मॅडम आल्या, त्यांनीच पूजा केली. हे कसं शक्य? अरे शुभू बरं पृथ्वी काका आला होता का? तो होता का तिकडे त्यांच्या सोबत? नाही, पृथ्वी साहेब पण नव्हते. मी म्हणतोय ना, फक्त अलकनंदा मॅडम होत्या, त्यांनीच पूजा केली. श्रावणी शांत हो. बघ, साहेबांचं काहीतरी काम निघालं असेल म्हणून ते आले नसतील. तू काळजी नको करूस. हा नाही शुभू, असं नाही. मला माझ्या बाबांचा स्वभाव चांगला माहिती. अरे मागच्या वर्षी त्यांना 101 ताप होता. डॉक्टरांनी बेडमधून उठायचं नाही असं सांगितलं होतं, पण तरी सुद्धा ते वेळेवर पूजेला पोहोचले होते. ही पूजा त्यांच्यासाठी खूप महत्वाची आहे. ती चुकवणं शक्यच नाहीये रे. नाही, तू श्रावणी बरोबर बोलायलास. साहेब लय आजारी पडले नसतील ना? शुभू मला ना खूप काळजी वाटते. नक्की बंगल्यावर काहीतरी भयंकर घडलंय. श्रावणी तू शांत हो. एक काम कर, तू अपर्णा मॅडमसनी फोन लाव, आपण त्यासनीच विचारूया. हा थांब. मी लावते. काय गे नट्ट मोगरे, भांडी धुवायला सांगितली तर फोन लावत बसलेस काय? काय गे नट्ट मोगरे, या घरात पाऊल ठेवताना तुला बजावून सांगितलं होतं ना, तुझ्या घरच्यांशी संपर्क ठेवायचा नाही म्हणून. हा मग ह्यो फोन कुणासाठी आणि कशासाठी चोरून करत होतीस तू? आई ऐक ना, शांत हो. मी काय म्हणतो, तिनं फक्त तू मध्ये बोलू नकोस. गप्प बस. मी हिच्याशी बोलतोय ना. सासूबाई मला माझ्या बाबांची काळजी वाटते म्हणून फक्त. तुझ्या बाबांची काळजी वाटते, मग मी काय करू? हा होय का? मला कुठलं बी कारण चालायचं नाही सांगून ठेवती. ही पडलेली भांडी घासायची आणि पटकन घरात यायचं. काय लाका मला आली मोठी. हे घे फोन तुझा. आणि परत जर फोन लावताना मला दिसलीस तर मी हाय आणि तू हाय. कळलं काय? चल बस तिथं.